विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स मुलांना अवघड का वाटतो या विषयावर 2 मिनिटं बोलूया आपण हं. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो, की मुलं ना अभ्यासच पहिली गोष्ट करत नाहीत. कुणालाही विचारा, असा प्रश्न विचारायचा, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये सगळ्यात अवघड कुठला सब्जेक्ट आहे? फिजिक्स. लगेच उत्तर येतं बरं का. आता काही मुलं म्हणतील मॅथ्स अवघड आहे, केमिस्ट्री अवघड आहे. पण जास्त अवघड कुठला विषय वाटतो मुलांना? फिजिक्स. म्हणजे त्याची पहिल्यापासूनच मनात एक भीती आहे. दुसरी मोठी चूक काय होते मुलांकडून, की म्हणतो ना ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. म्हणजे काय, की थोडासा अभ्यास केला, सुरुवात केली, की लगेच एम-सी-क्यू सॉल्व्हिंगला जातायत. हायर लेव्हलचे एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत. मग ते सॉल्व्ह होत नाहीयेत, भीती वाटते. मग यातून बाहेर पडण्याचा उपाय मी तुम्हाला सांगतो, की पहिल्यांदा ती कन्सेप्ट क्लिअर करा, क्लिअर करा. आता मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. ओके. पण यासाठी बेसिक ज्या गोष्टी लागतात ना, ते तुम्हाला मी अगोदर शिकवतो. व्यवस्थित मला ना एरिया समजून घ्या. मी इथं काय लिहिलंय वाचा? एरिया. ओके. याचं एस-आय युनिट काय आहे ते मला सांगा. पहिली गोष्ट म्हणजे एरिया. एस-आय युनिट सिंपल आहे, खूप सिंपल आहे. एरियाचं एस-आय युनिट आहे मीटर स्क्वेअर. ओके. पण जर तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये एरिया दिलाय 100 सेंटीमीटर स्क्वेअर तर ती व्हॅल्यू आहे तशी घेऊन चालणार नाही ना. आता होतं काय, ज्या मुलांना हे माहिती आहे त्यांना ते खूप ईझी वाटेल. पण मला माहिती आहे, की 80% मुलांना युनिट कन्व्हर्जनच जमत नाहीये. मग अगदी सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतो, बघा माझ्याकडं 1 सेंटीमीटर आहे. त्याला मी 100 न डिव्हाईड करणार म्हणजे ते मीटरमध्ये कन्व्हर्ट होईल. मग सेंटीमीटरला 100 ने डिव्हाईड करा. ओके, मीटरमध्ये कन्व्हर्ट होतंय. आता 100 म्हणजे 10⁻² न मल्टिप्लाय करायचंय ना. तर जेव्हा तुम्ही 100 न डिव्हाईड करणार ते 10⁻² आहेत. वर गेल्यावर -2. पण इथे सेंटीमीटर स्क्वेअर असल्यामुळं जी तुमची व्हॅल्यू दिली ती सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये ती लिहा आणि त्याला तुम्ही मल्टिप्लाय करा -4 न. मग ते मीटर स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट होईल. चला पहिला बेसिक पॉइंट तुमच्या लक्षात आला. एक एरियाचा म्हणूया आपण. ओके. अतिशय सिंपल. टाईम जर तुम्हाला मिनिटमध्ये दिलाय, मिनिट हे काय असा युनिट नाहीये, त्याला सेकंडमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. 60 ने मल्टिप्लाय करा. अजून परत हे सिंपलच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या, की जर तुम्हाला टेम्परेचर सेल्सियसमध्ये दिलंय आणि त्याला केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट करायचंय, हे सुद्धा बेसिक आहे. सेल्सियसमध्ये जी व्हॅल्यू दिली असेल, त्यात 273 ॲड करा. केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट होईल. ओके. आता मी तुम्हाला सांगतो. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आपण चला स्टेटमेंटकडे वळूया थोडंसं. बघा, एनर्जी लक्षात ठेवा. मी हे सिम्बॉल जे वापरलंय ते एनर्जीसाठी वापरलंय. रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया म्हणजे ही एमिसिव्ह पॉवरच आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हां. मग एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ एब्सोल्यूट टेम्परेचर. ओके. आता मी तुम्हाला काय करतोय बघा, मी आता असं देतोय स्टेटमेंट. मी असं Q/T ला एक बॉक्स करून ठेवतो रे. फॉर्म्युला तोच आहे बरं का, लक्षात घ्या. पण मी आता लिहितोय वेगळ्या पद्धतीनं. रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड असा शब्द वापरला मी. पर युनिट टाईम नाही बोललो. पण जेव्हा पर युनिट टाईम असतं तेव्हा रेट हा वर्ड यूज करतो आपण. मग एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम इथं वापरलंय. इथं रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड शब्द वापरला. पण हा अजून राहिला ना ए. मग रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर. आता ही जी एनर्जी आहे ना त्याचं युनिट आहे जूल टाईम्स युनिट आहे सेकंद. जूल पर सेकंद म्हणजे वॅट. वॅट हे पॉवरचं युनिट आहे लक्षात घ्या. म्हणजे बघा, म्हणजे पॉवर पर युनिट एरिया ड्युरिंग रेडिएशन फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर. आता मी तुम्हाला सांगतो, हे मी तुम्हाला सांगितलं. लक्ष द्या आता व्यवस्थित. म्हणजे एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इक्वल्स टू सिग्मा E⁻⁴. किती सिंपल फॉर्म्युला आहे की नाही? याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स आपल्याला पटापट जमणार आहेत बरं का बाळांनो. जमणार आहेत. पण जर परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल, तर त्या ठिकाणी मला E घ्यावा लागेल. कोइफिशियंट ऑफ इमिशन इंटू सिग्मा इंटू T⁻⁴ तसंच. सिग्माची व्हॅल्यू असते 5.67 इंटू 10⁻⁻8. 5.67 इंटू 10⁻⁻8. एक काम करूया आपण. ओके, मी हे जरा इरेज करतो. ऑर्डिनरी बॉडी असेल तर ई घ्यायचं तुमच्या लक्षात आलंय. मला काय हवंय बघा, याचं युनिट जूल, याचं युनिट सेकंद, याचं युनिट मीटर स्क्वेअर आणि याचं युनिट केल्व्हिन रेज टू 4 आणि इकडे उरलं फक्त सिग्मा.
मग सिग्माचं युनिट काय आहे बघा? जूल सेकंद म्हणजे मी काय करतोय बघा सिग्माची व्हॅल्यू लिहितोय. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁸. चेक करू रे व्हॅल्यू बरोबर आहे का? 5.67 इंटू 10⁻⁸ बरोबर आहे. मग त्याचं युनिट काय बघा? जूल पर सेकंडच्या ऐवजी वॅट लिहा. जूल पर सेकंड. m⁻², k⁻⁻4 सिंपल. नाहीतर असं लिहा जूल सेकंड इन्व्हर्स लिहा हे वरती घ्या. m⁻² आणि k⁻⁻4 केल्विन⁻⁻4. अरे झाला ना स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन स्टेटमेंट एकदा विचारले 1 मार्काला पण न्यूमेरिकल येण्याचे चान्सेस खूप आहेत आणि आपल्याला काय करायचंय की न्यूमेरिकल वरतीच फोकस ठेवायचा आहे बरं का. आता हे पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत बरं का. मी तुम्हाला डायरेक्टली या प्रॉब्लेमकडे नेतो आणि मी एक्सप्लेन करणार आहे सोडवून देत बसणार नाहीये. कॅल्क्युलेट द एनर्जी लगेच कळालं क्यू विचारलंय. ओके. टी इन 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. सरफेस एरिया मगाशीच आपण डिस्कस केले मी इथलीच व्हॅल्यू घेतली होती सेंटीमीटर स्क्वेअर हे काही SI युनिट नाहीये. मग मला काय करावं लागेल याला 10⁻⁻4 न मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून ते मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होईल. टेम्परेचर जे दिलंय त्यात 273 ऍड करा 500 केल्विन होतील. ओके. विचारलंय काय कॅल्क्युलेट द एनर्जी आपण मगाशीच बघितलं. चला आता एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इक्वल्स टू सिग्मा टी रेस टू 4. क्लियर. चला एनर्जी विचारले मग क्यू इक्वल्स टू ए ने इकडे मल्टिप्लाय करा. ए ची व्हॅल्यू ना बाळांनो जरा इथं सिम्प्लिफाय करताय का रे 10⁻⁻2 लिहू का डायरेक्टली एच व्हॅल्यू बघा ना 100 मध्ये 10⁻2 आहेत हे 10⁻⁻4 म्हणजे -2. ओके. टाइम आहे 60 सेकंद इकडे ह्या दोघांनी मल्टिप्लाय सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁸ आणि टेम्परेचर रेस टू 4 करायचं आहे. सांगू का टी ची व्हॅल्यू 5 इंटू 10⁻² घ्या केल्विन. 500च आहे ते 5 इंटू 100 केलं 100 म्हणजे 10⁻² केलं. आता सांगतो मी इथं लिहिणार आहे 625 बरं का. हे कसं आलं 5⁻⁴. 5 इंटू 5 इंटू असं 4 वेळा करून बघा. 5 इंटू 5 25 पुन्हा 5 इंटू 5 25 मग मला 25 इंटू 25 625. पण 10⁻² आहे त्याचं रेस टू 4 केल्यावर 10⁻8 येणार. हे जरा पुढे लिहा बरं का. आता +8 ला -8 कॅन्सल होईल आणि मला काय व्हॅल्यू मिळाली बघा 60 इंटू 5.67 इंटू 625 आणि इंटू 10⁻². आता 10⁻² आहेत ना मग मी असं लिहू शकतो बरं का 60 इंटू 5.67 इंटू 6.25 आणि करा कॅल्क्युलेशन. लॉग टेबल का विदाउट लॉग टेबल? विदाउट लॉग टेबल. लागू दे वेळ. तुम्ही लॉग टेबल मध्ये चुका करताय मला माहिती आहे. सरळ सरळ 625 ला मल्टिप्लाय करा. ओके. समजून घ्या मी काय सांगतोय ते. आणि नंतर त्याला 60 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला आन्सर मिळेल. येणार आहे आन्सर बरोबर लक्षात घ्या. ओके. आणि एनर्जी काढताय. आन्सर काय येणार आहे जूल. मग आता मला सांगा सेम क्वेश्चन सॉल्व्ह पण करून दिलाय का बघा. पहिला प्रश्न बघ. पहिले दिलाय कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएट म्हणजे क्यू विचारलाय. 1 मिनिट टाइम दिलाय 60 सेकंड. 200 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे इंटू 10⁻⁻4 127 म्हणजे 400 डिग्री केल्विन. 273 ऍड करा ना आणि स्टीफन्स कॉन्स्टंट मधल्या -8 ला ह्याचा रेस टू केल्यावर +8 कॅन्सल होणार आणि मग तुम्हाला आन्सर मिळणार हे लक्षात घ्या. ॲक्युरेट आन्सर मिळते विदाउट लॉग टेबल हे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता इथं बघा क्यू बाय टी ची व्हॅल्यू दिली 60 वॅट. डब्ल्यू कॅपिटल काढूया आपण. इमिसिव्हिटी दिले म्हणजे ही ऑर्डिनरी बॉडी आहे. इमिसिव्हिटी दिले 0.5. एरिया दिलाय चला तो SI युनिट मध्येच दिलाय 5 इंटू 10⁻⁻5 मीटर स्क्वेअर. फाइंड द टेम्परेचर म्हणजे टी विचारलंय. आता मी जाणून बुजून हा क्वेश्चन घेतलाय बरं का. आपल्याला लॉग टेबलची गरज लागणार आहे बरं का लक्षात घ्या. लॉग टेबल आपल्याला लागेल. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय म्हणतोय ते बघा. की आता फॉर्म्युला काय की Q अपॉन AT इक्वल्स टू E सिग्मा आणि T⁻⁴. E सिग्मा आणि T⁻⁴. ओके. व्हॅल्यू पुट करूया. Q बाय T ची व्हॅल्यू आहे 60. ओके. एरिया किती दिलाय रे त्यांनी 5 इंटू 10⁻⁻5. E ची व्हॅल्यू दिले 0.5. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁻8 आणि इंटू T⁻⁴ आहे तसे आहेत लक्षात घ्या. ओके.
आता समजून घ्या, मला ह्या व्हॅल्यूज इकडे आणायच्या आहेत. ओके. मग स्टार्टलाच मी 120 कुठून लिहिलंय? कारण 0.5 म्हणजे 1/2. तर 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं. पण हे 5 आहेत अजून. इथले 5 हां. पण ते 5.67 आहे अजून. इंटू 10⁻⁻8. ओके. इंटू हे 10⁻⁻8 आहेत बरं का, लक्षात घ्या. एवढंच आहे, लक्षात घ्या. ओके. आणि दॅट इक्वल्स टू T⁴. दॅट इक्वल्स टू काय सांगा? T⁴. समजून घ्या. काय राहिलं नाही ना आपल्या, लक्षात घ्या. 60 राहिलंय ना बाळांनो, थांबा. हे -5 लिहायचे राहिले बरं का, इथं लक्षात घ्या. मग ते -5 वरती गेल्यावर +5 होतील हां. ऐका. हे 120 आहेत ना, ह्याला 5 न डिव्हाईड करा, 24 येईल. ओके. डिव्हाईड बाय 5.67 राहतंय. ठीक आहे. इंटू 10⁻⁻8 चं +8 झाल्यावर 13 होतील आणि दॅट इक्वल्स टू T⁴. ओके. दॅट इक्वल्स टू T⁴. आता लक्ष द्या, मी काय सांगतोय ते बघा. मला आता तुम्हाला शिकवायचं आहे लॉग टेबलचा वापर करून फोर्थ रूट कसं काढायचं ते. ओके. त्यासाठी मला काय करावं लागेल? 10 मला असा नंबर पाहिजे, की ज्याला 4 ने डिव्हाईड करता येईल. मग 13च्या जवळचा नंबर आहे 12, 12 की ज्याला 4 ने डिव्हाईड करता येतं. त्यातलं एका 10 मी याला मल्टिप्लाय करतो. म्हणजे मला असं मिळेल T⁴ इकडं 240 करून टाका. 5.67 आणि आता हे 12. आता मला काढायचं आहे काय? फोर्थ रूट सांगतो. कसं काढायचं नीट लक्ष द्या. मी आता काय करतोय, की वरचा जो नंबर आहे त्याचा मी लॉग बघतो. मग 1, 2, 3 डिजिट आहेत. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स 2 पॉइंट येणार आणि मी लॉगमध्ये 24 चा 0 बघणार आहे. 3802. 3802. 1, 2, 3 पॉइंटच्या इकडे एकच नंबर आहे. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि 56 चा 7 बघावं लागेल मला. 56 चा 7 आहे 7536. 7536 मायनस करा. का? डिव्हाईड करतोय ना. मल्टिप्लाय केलं तर प्लस, डिव्हाईड केलं तर मायनस. मग 12तून 6 गेले की 6 येणार. इथं 4. 10तनं 4 गेले की परत 6 येतंय. ठीक आहे. इथं 1, 6 इथं 2 येतंय. 13तनं 7 गेले की 6. 1.6266 आलं. याच्या लॉगमधून याचा लॉग मी मायनस केला. पण जे मला मिळालेलं आहे 1.6266 याला मी बघा बघू कितीनं डिव्हाईड करतोय? 4 न. जर मला क्यूब रूट काढायचं असतं, तर मी याला 3 न डिव्हाईड केलं असतं. आता आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला फोर्थ रूट काढायचं आहे, 4 न डिव्हाईड करा. इथं 0 पॉइंट होणार. 4 4 जा किती? 16 0. इथून 2. एक 0 घ्यावं लागणार. पुन्हा 6 4 6 जा 24. ठीक आहे. पुन्हा 4 6 जा 24 असं येणार. ओके. मग 4066 समथिंग येतंय. आता तो जो नंबर आहे ना, त्याचा मला अँटी लॉग बघायचा. 4 ने डिव्हाईड केलंय म्हणजे मी क्यूब रूट काढलंय. म्हणजे आता 0.40 चा 6 बघणार मी अँटी लॉगमध्ये. मग 0.40 चा 6 आणि 6 बघायला गेलो मी. ओके. 3 2550 येतंय. 2550. पण थांबा. कॅरेक्टरिस्टिक 0 असल्यामुळं पहिल्या नंबर नंतर पॉइंट येणार. अरे पण बाळांनो, 10⁻³ पण येणार. आता हे कुठून आलं? याचं पण फोर्थ रूट काढलं पाहिजे ना. मग 1/4 12 इंटू 1/4 3 येणार. मग 1000 ने याला मल्टिप्लाय केल्यावर 2550 केल्व्हिन आन्सर येणार. ओके. आता मी काय म्हणतोय बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता तुमच्या पुस्तकाचा तो सॉल्व्ह प्रॉब्लेम होता आणि आपलं ॲन्सर आणि त्यांचा ॲन्सर बघा. एकदम ॲक्युरेटली आपलं पण ॲन्सर तेच आलंय 2550 केल्व्हिन. मग आता तुम्हाला जमतंय सगळंच. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया. पण आपण ते पण बघूया बरं का, की त्यांनी स्टेटमेंट काय दिलं बघा. 2-2 स्टेटमेंट त्यांनी पण दिलेत बरं का. रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी म्हणजे क्यू/टी म्हणजे रेट. मग क्यू/टी लिहिलं तर ए उरलाय. द रेट ऑफ इमिशन ऑफ पर युनिट एरिया म्हणजेच ए विचारलंय. क्यू/टी म्हणजे पॉवर तुम्हाला बोललो होतो वॅट. ते पण आहे बघा स्टेटमेंट. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट लिहा बरं का. केल्व्हिनमध्ये पाहिजे आपल्याला. मग आता विद्यार्थी मित्रांनो, कसं छान सुरू आहे. याच्या अगोदरचे अपलोड केलेले व्हिडिओ बघितले का? आपण तुम्हाला सांगतो लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेनचं प्रूफ तुम्हाला दिलंय. ओके. त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम घेतलंय. के के पण घेतलंय लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रत्येक लॉ सेपरेटली का देतोय? कारण मला विथ न्यूमेरिकल घ्यायचंय. मला माहिती आहे नुसतं स्टेटमेंट देऊन काही उपयोग नाहीये. न्यूमेरिकल जमले पाहिजेत. लगेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घ्या. पण मला अजून एक दाखवायचं आहे तुम्हाला. ओके. थांबा मी सांगतो. आता हे बघा वॅट वगैरे दिलंय. तुम्ही ह्या न्यूमेरिकलकडे जर बघितलं तर त्यांनी एरिया विचारलाय.
मग माझा फॉर्म्युला काय? क्यू बाय ए टी इक्वल्स टू सिग्मा टी रेस टू 4. क्यू बाय टी ची व्हॅल्यू 20 दिले. एरिया विचारलाय. वॅट म्हणलं की क्यू बाय टी ची व्हॅल्यू. सिग्माची व्हॅल्यू 5.67 थांबा आपण त्यांनी 5.7 दिले. दिले ती लिहूया. 10 रेस टू मायनस 8. टेम्परेचर 1000 दिले ते. 273 ॲड करा. 1000 म्हणजे 10 रेस टू 3. मग हे 10 रेस टू 12 होऊन जातील. रेस टू 4 केल्यानंतर. आता काय क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त करायचंय. बरं हे कॅल्क्युलेशन मला विथआऊट लॉग टेबल हवंय बरं का. हे 5.7 येणार आणि 10 रेस टू सांगतो -4 होणार एरिया. कसं सांगू का? हे 12तून 8 गेले 4 ना, पण 10 रेस टू 4 खाली येणार इकडे पहिल्यांदा. पुन्हा वर जाणार ना, -4 होणार. मी सरळ तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या. तुम्ही 200 ला 57 ने डिव्हाईड करा. पॉइंट कॅन्सल करा. वरती एक 0 वाढवा. सरळ-सरळ 3 न मल्टिप्लाय करा. 57 कारण 4 न मल्टिप्लाय केल्यावर 200 पेक्षा मोठा नंबर येईल. मग 3 न मल्टिप्लाय करा. 171 येतंय. ओके. 29 पॉइंट द्या. ओके, 0 घ्या. आता सांगतो. 50 ला 6 न मल्टिप्लाय केल्यावर 300 येते. हा क्लोज टू 300 आहे. मग 57 इंटू 6 करून बघा, नाहीतर 5 करून बघावं लागेल बरं का. आता मी 6 केलंय. तिथे दिसतंय उत्तर आपल्याला 5 आहे लक्षात घ्या. मग हा नंबर मोठा येईल का बघूया. हो, मोठाच येतोय ना लक्षात घ्या. मग 5 चा भाग जातोय. 3.5 लिहिलं तरी बास होईल ना बोर्डला. कशाला 4 डिजिटमध्ये काढलाच पाहिजे असं काही रूल नाहीये. पण एरिया तुम्हाला आलाय मीटर स्क्वेअरमध्ये आणि हा जर -4 लिहिलं नाही ना, तर ते सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये होईल. बरं, आता व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देऊन जातोय जाता-जाता तुम्हाला. ओके, मी तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम. कंपेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. कंपेअर म्हणलं की रेशो घ्यायचा. आणि इथं तुम्हाला काय करावं लागेल, की बघा रूम टेम्परेचर दिलंय का सराउंडिंगचं टेम्परेचर मायनस करावं लागेल. थोडं न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आठवा. हा त्या टाइपचा प्रकार वाटतोय ना. रेट ऑफ कूलिंग इक्वल्स टू ई इंटू सिग्मा इंटू ए. हां, सांगू का? तोच फॉर्म्युला आपला. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया मी इकडे लिहून टाकतो आणि त्याला सिग्मा टी रेस टू 4. मग रेटचा तुम्हाला रेशो घ्यायचा आहे ना, मग याला दुसऱ्याने डिव्हाईड करायचं. पण त्यावेळेस लक्षात घ्या कंपेअर रेट पुन्हाच आहे. लॉस शब्द वापरलाय ना, म्हणून तर हे रूम टेम्परेचर रेस टू 4 मायनस केलंय. मग हा सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे तो बघा आणि त्याच्यानुसार हा एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम करा. ऑल द बेस्ट.